चर्चा केली रात्रभर महिन्याला काय झालं जेवण आहे खात्याच्या लोकांशी रात्री विचारले ते काय आपल्याला मोकळं नाही त्यांना असं वाटतं ते त्यांना आपल्या आता ते घेते ते वाचून घेतो काय आपण मुद्दा मी रात्री बसून इथे पेनड्राईव्हर एक महिना लागेल सगळ्या डाटा आपल्याला देतो संकेतस्थळ आहे डाटा काढून देतो आपल्यामुळे त्या 2 लाखाच्या तिकडे आले ना तिथे आपण ते करतो डाटा सगळा रात्री जवळ 1:15-2 वाजले सगळं करायला येतात थोडी आपल्याला जाताना काही कामगिरी केलं पाहिजे आपण तयार केलं शिबिर घोटा दुसऱ्या मार्गाने आता शिबिर घेतल्याशिवाय विलीन 60 मिनिटं मला थोडा वेळ द्या आपल्या कार्यकर्त्यांना चर्चा सुरू आहे आणि या चर्चा केली जाते आणि या चर्चा केली जाते स्थिती आहे त्याचा लेखाजोखा या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे तो लेखाजोखा या ठिकाणी या ठिकाणी पाटील यांना समजावून सांगितलं जात आहे त्यामध्ये जे दिसतोय प्रॉब्लेम आला फोन करायला जिल्हाधिकारी आपण व्हिडिओ ऑपरेशन करतो वेगळा निर्णय केला त्याचबरोबर आहे की विभागीय आयुक्त दर 15 दिवसांनी या कामाचा आढावा प्रमाणपत्र देण्यात येत आहे पूर्ण येत आहे त्या सर्व असे कॉलम त्यांनी दिलेले आहे त्याच्या मागण्यांचं अशा या ठिकाणी तयार होणार आहे। हा देशातला पहिला असा प्लांट आहे की जो विदाऊट टिपिंग फी या ठिकाणी संपूर्णपणे खाजगी गुंतवणुकीतून करण्यात आलाय। जवळपास 300 कोटी रुपयाची गुंतवणूक ही या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आणि हे जे मॉडेल आहे हे इतकं चांगलं आहे की ज्याच्यातनं पुढच्या काळात कुठेही कचऱ्याचे ढीग आपल्याला दिसणार नाही आणि वेस्टला वेल्थमध्ये कन्वर्ट करून त्या माध्यमातून आपण जो काही आपलं पर्यावरण आहे त्या पर्यावरणाची हानी देखील मोठ्या प्रमाणात टाळणार आहोत। जे वर्षानुवर्ष हा सगळा जो पूर्व नागपूरचा भाग आहे की ज्या भागामध्ये आपण भांडेवाडी म्हटल्यानंतर कचऱ्याचे ढीग आणि वास अशा प्रकारचं जे समीकरण होतं हे पूर्णपणे संपत आहे आणि पुढच्या 3-4 महिन्यानंतर या ठिकाणी वासाचा प्रश्न देखील संपेल आणि जवळपास 6-8 महिन्यात वर्षभरात संपूर्ण ढीग संपून या ठिकाणी अगदी सगळी लँड रिक्लेम झालेली असेल। मला असं वाटतं की देशातला एक अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा प्लॅन आज या ठिकाणी तयार झाला आहे। मराठा समाजासाठी सर्वाधिक निर्णय तुम्ही मुख्यमंत्री असलेल्या सरकारने घेतलेले आहे, तरीही जरांगे पाटील आज भर उन्हात उपोषणाला बसले, विखे पाटील त्यांना भेटायला गेलेले आहे। सरकारचे प्रमुख म्हणून तुमचं काय म्हणणं आहे? बघा, सरकार या प्रश्नावर नेहमीच सकारात्मक आहे। सरकारने वारंवार निर्णय घेतलाय, प्रत्येक वेळी जेव्हा अडचण आली त्यावेळी सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि या संदर्भात मी एवढंच सांगेन की सरकारची भूमिका पारदर्शक आहे, सरकारची भूमिका सकारात्मक आहे आणि ती भूमिका आम्ही सातत्याने मांडतोय आणि यापुढेही सरकारची भूमिका ही सकारात्मकच असेल। आमचं सरकार सर्व समाजाकरता सकारात्मक काम करणारं सरकार आहे। आम्ही समाजांना एकमेकापुढे आणून भांडण करत नाही, सगळ्यांचं भलं कसं होईल हा प्रयत्न करतो आणि विशेषतः मराठा समाजाच्या संदर्भात मी पुन्हा एकदा सांगतो, जेवढे निर्णय मी घेतले आणि शिंदे साहेबांनी घेतले एवढे इतिहासात कधी झाले नाहीत आणि पुढेही आम्ही
मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतच राहू. फक्त हे निर्णय घेत असताना देशाचं संविधान, देशाचे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांनी दिलेले निर्देश याचं मात्र पालन करावं लागेल. त्या निर्देशांचा अवलंब न करता जर एखादा निर्णय घेतला तर त्यातनं केवळ प्रसिद्धी मिळेल, पण तो निर्णय टिकणार नाही. त्यामुळे संविधान आणि न्यायालयाचे निर्णय यांच्या कसोटीवर जे ज्या निर्णय आम्हाला घेता येतील त्याच्या कसोटीवर खरे ठरणारे जे निर्णय असतील ते सगळे निर्णय आम्ही घेऊ. जरांगेचं आंदोलन सुरू झालं की ओबीसी समाजामध्ये एक भीतीचं वातावरण असतं, तुम्ही त्यांना काय आश्वासन? मी असं स्पष्टपणे सांगतो, एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार सातारा गॅझेटियरचा GR काढण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. नाही. त्या संदर्भात आता चर्चा चाललेली आहे, एवढ्या डिटेलमध्ये मी बोलणार नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, न्यायालय, कायदा आणि संविधान याच्या चौकटीत बसून कुठलाही निर्णय घ्यायला आम्ही तयार आहोत. मराठा मंत्रालयाची देखील मागणी केली आहे, क्या बताएंगे? जी, एक ये बहुत ही महत्वपूर्ण इस प्रकार का प्रोजेक्ट यहाँ पर तैयार हुआ है. जो म्यूनिसिपल वेस्ट है करीब 1200 टन पर डे, 1200 टीपीडी, उसका प्रोसेसिंग का ये प्लांट है. इस प्लांट में से बड़े पैमाने पर जो हमारा गैस है वो निर्मित होगा. करीब 28 टीपीडी गैस निर्माण होगा, करीब 120 टीपीडी खाद इसमें से तैयार होगा और करीब 400 टीपीडी आरडीएफ इसमें से तैयार होगा. तो एक प्रकार से देश का ये पहला प्लांट है जहाँ पर पूरा जो कचरा है ये ड्राई डाइजेशन की पद्धति से इस प्रकार से कन्वर्ट हो रहा है और विदाउट टिपिंग फी यहाँ पर इसका निर्माण किया है. इसमें सुसबीड जो विखे पाटील यांच्याकडून त्यांची भेट घेतली जाते. रात्रभरात जो एक नवा ड्राफ्ट तयार करण्यात आलेला आहे त्याची माहिती जरांगे पाटलांना दिली जाते. तर दुसरीकडे नागपूरमध्ये देशातल्या मोठ्या बायोगॅस प्रकल्पाचा आढावा जो मुख्यमंत्र्यांनी नुकताच घेतलेला आहे, हा आढावा घेतल्यानंतर ते माध्यमांसोबत संवाद साधतायत. मात्र त्याच वेळेला जरांगेंच्या उपोषणाच्या भूमिकेवर देखील मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की ओबीसी समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय आम्ही होऊ देणार नाही आणि सरकार मराठा आरक्षणासाठी सकारात्मक असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलंय. पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमधली दृश्य, विखे पाटलांकडून संपूर्ण माहिती जी आहे ती जरांगे पाटील यांना दिली जाते. काल शिष्टमंडळानं जरांगे पाटलांची भेट घेतलेली होती, मात्र त्या बैठकीमध्ये कुठल्याही प्रकारचा तोडगा निघू शकला नाही. पूर्वी 21 लोक नेमले होते ना, त्यांना एवढे पैसे दिले, आता ते निष्काळजी झाले. पण मग टाइम सुरू असं करून टाकले नाही, हे चांगलं केलं. याच्या सरकारला सूचना काढायला लावा. काय कुठले असं कर की प्रमाणपत्र तातडीनं देण्यात यावेत नोंदीचे, आणि ज्यांनी प्रमाणपत्र आधी काढलेत त्यांचे व्हॅलिडिटी द्या. ह्या राज्य सरकारच्या वतीनं, प्रशासनाच्या वतीनं प्रत्येक ऑफिसला सूचना जाणं गरजेचं आहे, तरच अधिकारी घेतील. हा नाही मी सांगायलो तुम्हाला, म्हणजे हे तुम्हीच करू शकतात आणि मी तुमच्यावरच सोपणार. मी हे निघाल्याशिवाय मी थांबणार नाही. तुम्ही घरचे आहेत म्हणून सांगतो, मी तुम्हाला सांगतो. बाकीचं जरी मीडियासमोर असलं तरी पण 58 लाख म्हणजे हे मला दिलं, पण हे अधिकाऱ्यांना चालणार नाही. थोडं ऐका माझं, आता मी पुरं वाचलं आणि तुम्हाला कारण सांगायला करू शकतात. तुम्हीच 2 लाख नोंदी निघाल्या, प्रमाणपत्र द्या. तेच अप्रोलच घेऊन आले, पण हे माझ्यासाठी झालं. पण आता लढाई कुठं आहे की समाजाच्या हिताची तुमच्या माध्यमातून होईन त्रास होण्याचा, तुम्हाला होईन आम्हाला होईन होऊ द्या.
पण मला नाही म्हणतोय, मी तुम्हाला म्हणतोय, मी आडवं बोलायलो का मी वेगळं आंदोलन हाताळतो. मी पहिल्यांदा असं बोलतोय साहेब, मी खोटं नाही बोलत विखे पाटील साहेब, पहिल्यांदा बोलतो मी लेखन करे समाजाचा. माझं फक्त म्हणणं आहे 58 लाख नोंदीच्या सूचना प्रशासन स्तरावर काढा लगेच. सूचना त्याच 58 लाख नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र द्या, ही सूचना. त्याच्यातच सूचना ऍड करायची दुसरी, ज्यांचे कोणते प्रमाणपत्र नंबर 2 त्याच्यातच ऍड करायचे. ज्यांचे कुंडी प्रमाणपत्र दिले यांना व्हॅलिडिटी द्या, न दिल्यास तुमच्यावरती कठोर कारवाई करून तुम्हाला बडतर्फ करण्यात येणार आहे. न केल्यास म्हणजे ते टाळाटाळ करणार नाही. ही सूचना मला लगेच पाहिजे, लगेच. मी ड्राफ्टवर थांबणार नाही, तुम्ही येत म्हणून इतकं मग असं म्हणलं असतं येऊ नका साहेब. विखे पाटील साहेब माझी भावना, मी म्हणलो असतो येऊ नका. मी आतापर्यंत मंत्र्याला म्हणलेलो तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही JR घेऊन या किंवा काय असं घेऊन या, ड्राफ्ट नको. मी पहिल्यांदा तुम्हाला म्हणतो ड्राफ्टवर सुद्धा मी ऐकायला तयार, ऐकूनच घ्या. आता हे करा, कोणतं याचं लगेच काढायचं सांगा अधिकाऱ्यांना की ज्याच्या 58 लाख नोंदी सापडल्या त्याची कुणबी प्रमाणपत्र द्या, त्याला डॅश मारा, तिथं लिहा की ज्याची कुणबी प्रमाणपत्र द्या, व्हॅलिडिटी द्या. कारण हे निघलेले 5-6 महिने झाले, ही विषय संपला. आता राहिला हैदराबाद गॅझेटचा विषय. याच्या पण सूचनाच पाहिजेत प्रशासनाने सरकार स्तरावर, लगेच सूचनाच पाहिजेत. सरकारचं पत्र पाहिजे सूचनेचं. ही ड्राफ्ट झाला माझ्यासाठी. जोपर्यंत सरकारच्या सूचना आधी जात नाही, विखे पाटील साहेब तुम्ही रोज तेच करता, तुम्ही कोण त्याला राजकारण आणि अधिकारी सूचना जात नाही, अधिकारी भेट नाही. ड्राफ्ट जर आम्ही दाखल गेलो, आम्ही म्हणतो म्हणजे ऐकून आता ऐकायला तुमच्या लक्षात येईल आणि मग नंतर तुमचं पुरं ऐकून घेतो मी. आम्ही जर हे ड्राफ्ट लोकांना दिला, अधिकाऱ्यांना म्हणतो सॉरी, तर लोक काय करणार, मी काय करणार, हे बघ ड्राफ्ट चल कर, नाही करत. का कारण सांगतोय मी, कमून एवढं रिशीला पेटलो. तुम्ही JR काढला मुंबईत, तुम्ही JR काढला, सरकार डायरेक्ट म्हणलं SOP नाही, नंतर सॉरी अधिकारी नंतर काय म्हणले आम्हाला आदेश नाही. तुम्ही याच्या सूचना द्या, याच्या पण ही सेपरेट सूचना, ह्या पण सेपरेट सूचना द्या अधिकाऱ्यांना. मग आम्हाला म्हणता येईल हे बघ विखे पाटील साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या सूचना आहेत, चलकार कर. याच्यावर नाही करत, समजून घ्या, माझी भावना समजून घ्या फक्त. याच्यावर नाही करत, तुम्हाला त्याच्या सूचनाच काढावं लागणार आदेश शासन आणि प्रशासन स्तरावर. याच्याशिवाय हे दोन्ही होणार नाहीत. ड्राफ्ट चांगला आणला त्याच्यात आम्ही समाधानीत, पण ह्या सूचना पाहिजेत, त्याशिवाय आंदोलन थांबत नाही. आता जात पडताळणीचं 15 दिवसांत तुम्ही आढावा घेणार, ही एकदम चांगली गोष्ट, ही मान्य. ह्या 2 मान्य नाहीत. 17 गॅजेटची अंमलबजावणी तुम्ही लगेच करा, लगेच करा, म्हणजे JR काढा लगेच. तुमच्याशिवाय होत नाही. गरीबाचा काही नाही, काही गरज नाही कालावधीची. आपल्याकडे पुरावा आहे, आपल्याकडं पुरावा आहे, आपल्याकडं पुरावा आहे, काही होत नाही. तुम्ही आता इतकं मोठे पण दिलं की नाही आम्ही समाजासमोर, तुम्हाला मी देत नाही एवढं मोठे पण. विखे पाटील साहेब तुम्ही दारात आलात म्हणून बोलतोय आणि नाही आल्यावर वेगळं बोलतोय असं नाही. दारात आलं तरी तेच सन्मान आहे तुमचा. मुख्यमंत्री साहेब तुम्हीच करू शकतात. हे 3 विषय आहेत ना, हेव एक आणि हेव, तुम्हाला हे तातडीनंच करावं लागणार आहे, तुम्हीच करू शकताय. त्याच्यामुळे उपोषण थांबणारच नाही, याला विचारायची गरजच नाही. हा, ही 3रा मुद्दा पटला आम्हाला. स्वातंत्र्य मंत्रालय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की झालं, 1 महिन्याची गरज नाही. कारण त्यांची नुसती घोषणा झाली, कुणाच मागणी नसू. विखे पाटील साहेब फक्त आम्हाला समजून घ्या, फक्त समजून घ्या. आम्ही तुमच्या राजकारणाला आडा येणार नाहीत, तुमच्या मंत्रिपदाला आडा येणार नाहीत, माणूस म्हणून तुम्हाला आडा येणार नाही. पण तुम्ही या राज्याचे जबाबदार मोठे मंत्री आहेत आणि मुख्यमंत्री आहेत, म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की नुसत्या घोषणा होऊन हे तुमच्याशी भांडतोय, आडवं बोलत नाही, तुम्हाला अपमान करून माघारी पाठवत नाही, हे तुम्हीच करू शकताय. हे मान्य आम्हाला, हे पण लगेच लागतंय, हे पण लगेच लागतंय, हे पण लगेच लागतंय. हे तर काय नुसत्या सरकारने सूचना काढायचाच वेळ, याचा काही विषयच नाहीये. हे विषय तर नुसती घोषणा करायची मंत्रालयाची. स्वतंत्र मंत्रालय मराठा समाजाचं, हे मुख्यमंत्र्यांनी फक्त घोषणा करायची, याला 1 महिना लागतच नाहीये. हे जात पडताळणीचं 3रं तुम्ही हे ओके केलं, याच्याबद्दल आम्ही समाधानी आहेत आणि तुम्हाला मानतो सुद्धा की 15 दिवसाला तुम्ही व्हॅलिडिटीचा आढावा घेणार आहे. हा, पण ह्या बी सूचनाच द्यावा लागतात की तुम्ही व्हॅलिडिटी द्या, कारण आम्ही आढावा घेणार आहेत. ही एक, हे 4 लक्षात ठेवा. हे गेला काय 15 दिवस पाहिजे, पण ठीक आहे, 15 दिवस तर 15 दिवस. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या वारसांना
नाही करत दिले मी फाईल क्लिअर झाली पण मी स्वतः ठीक आहे ना, ठीक आहे, हरकत नाही, काय अडचण नाही. 15 दिवस तर 15 दिवसात काय, वारसांना 15 दिवसात हे नोकरीचा ऍड करायला पाहिजे याच्यात, नोकरीचा. आणि हा, हे काय हरकत नाही. हे एका दिवसाचा विषय पण ठीक आहे, 15 दिवसांनी द्या, 8 तास आहे, काय अडचण नाही. ठीक आहे, हे पण चांगलं आहे. कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी कारवाईची कारवाई. बोललो मग ठीक आहे, तुम्हाला सातवा पण मान्य. पेन द्या रे मला. दुसरा दे रे. ग्राम सदस्य समितीचा अहवाल 15 दिवसाला जरी, पण ह्या बी सूचना द्यायला लागतात. कशा द्यायला लागतात पण आम्हाला मान्य आहे म्हणून मी याला टिक करतो, हे मान्य आहे. कारण हे 15 दिवसांनी घेतलं तर पण सूचनाच द्यावं लागते तुम्हाला, सरकारला, सरकार आणि प्रशासनाला. तुम्ही सरकारने तरच प्रशासन करीन. तुम्ही आढावा काय घेणार? तू काम कर, नाही तर तुला कारवाई करण्यात येईल. मग ते तुम्हाला आढावा द्यायचे नसतं, ते आढावा देणार नाही. कामच नाही केलं तर आढावा करून देईल. त्यामुळे तुम्हाला त्या सूचना द्याव्या लागतात, सूचना द्याव्या लागतात. हे बी उपयोग नाही, याला बी तुम्हाला हेच द्यावं लागेल. ठीक, ठीक, हे पण चांगलं आहे. पण याचे बी सूचनाच काढावं लागणार आहे. ही ड्राफ्ट माझ्यासाठी झाला, अधिकारी याला घेणार नाहीत. ठीक आहे, दिले म्हणतात तर ठीक आहे, याला काय मार्गदर्शन नाही घ्यायचे. करता येत नाही पद्धतीचे निर्माण करून करता येईल का? ठीक, हिचं पत्र लगेच काढा, हिचं पत्र लगेच काढा. हे पत्रच द्या, लगेच उपोषण सोडतो मी. आणि हे तुम्हीच करू शकता. हे पुन्हा सुरू करायचे अभ्यासक्रम, अभ्यासक्रम पुन्हा सुरू करायचे. नाही झाले सारथीचे. झालं, हे ड्राफ्टचं झालं. आता एसओपीचं फक्त मी संध्याकाळी अभ्यासक बोलून घेऊन एसओपी वाचतो. हा फक्त आपल्या मान्य याच्यावर मान्य केलं का मला आदेश काढा. हो, म्हणून आदेश काढा. काय म्हटले आदेश काढा, ते निघणार आहेत. फक्त जर तुम्ही याला मान्य दिलं तर आदेश ठीक ना. हो, मान्यता दिली ना मी, मान्यता दिली. हा बघ, मी मान्यता दिली, हे मान्य आहे आम्हाला, हे पण मान्य आहे. पण याला सगळ्याला आदेशच काढावा लागतो. ड्राफ्टवर होणार नाहीये, कारण ड्राफ्ट आपल्या मान्यते करता आहे. आपण एकदम हो म्हटलं की आम्ही पुढच्या आठवड्यात माझ्या आदेश काढून म्हणून आपल्या एकदा संमती मिळाली. संमती एसओपीचं फक्त मी वाचून घेतो, अभ्यासकांना बोलून घेतो संध्याकाळी. काय झालं आता उद्या मी आदेश काढले असते मग त्यात बदल करायला असतो, मग बदल करण्यापेक्षा हे आम्ही मान्य दिले आदेश काढू. आम्ही संध्याकाळी चर्चा करतो याची सगळ्याच याच्यावरून. तुम्हाला संध्याकाळी सांगतो, संध्याकाळी सांगतो तुम्हाला. सकारात्मक आपलं एवढा सगळा संघर्ष आहे त्याचा आदर करतच शेवटी हे आपण केलंय आणि त्याला सुधारणा मान्यता घेतली. आपण आम्ही आदेश काढतो, हे निश्चय आपल्या समाधानाकरता मुद्दे दिलेले नाहीये, विचारपूर्वकच आम्ही केलंय. माझी विनंती काय आपण आता हे उपोषण आता सुरू ठेवण्यापेक्षा याचे आम्ही आदेश मंजूर काढून देतो. मी आपल्या अधिकारात देऊ अध्यक्ष म्हणून फाईल बघून काढून टाकतो. आम्ही संध्याकाळी याच्यावरती सगळ्यांना बोलून घेतो. आता आवाहन करतो मी, सगळ्यांना बोलून घेतो. हे म्हणजे काय असतं, माझ्या एकट्यावर येण्यापेक्षा जसं सरकारमध्ये तुमचं असतं तसं मी सगळ्या अभ्यासकांना बोलून घेतो. योग्य मुद्दे आहेत का बसण्यापेक्षा त्याच्यामध्ये
पाहिजे तर त्या आजचे दिवस माग घेऊ नका, पण सावलीत बसून याच्यावर विचार करा, आपल्या सगळ्यांना बोलून घ्या आणि मग करा. ते बी तुम्हाला 8 वाजायच्या आतच सांगतो. 8 वाजायच्या आतच सांगतो. नाही बसू द्या मला, आपल्या लेकराचं कल्याण आहे. मला बसू द्या. तुमचा शब्द पाळला नाही इथून मागं. करण्यासाठी माझी विनंती आहे की आपण साहेब मी भांडतोय काय मग ते आहे का आता हे मुद्दे झाला आपले, याच्यावर चर्चा संपली आता. कारण याचे सगळे सूचना आल्याशिवाय मी मागं घेत नाही. तुमच्या लक्षात आलं, तुम्हीही म्हणतात की तुम्ही अभ्यास करून सांगा, हे तुमच्यासाठीच आणलंय, आम्ही सूचना काढतो, तुम्ही म्हणले काढता, त्याच्यामुळे दोन्ही कोण बी सारखंच आहे. फक्त राहिला उपोषणाचा विषय, बसू द्या, समाजाचं कल्याण होईल तुमच्यामुळं. फडणवीस साहेबांना बसू द्या, समाजाचं कल्याण होईल, काय वाटलं नाही वाटलं. लय झालं दवाखान्यात खर्च तुम्ही करावा, लय दुखा लागलं नाही, बसू द्या. त्या तळतळीशिवाय होत नाही, तळतळीशिवाय होत नाही. मला तुम्ही थोडी केली ना आता केली मी 8 वाजेपर्यंतच देतो तुम्हाला सगळं. उन्हात बसून तुम्हाला 8 वाजेपर्यंतच देतो. 8च वाजे नाही, मी उन्हात बसलो ना तुम्हाला चटके बसते, तुम्हाला चटके बसले की तुम्ही पटकून काढता. मुख्यमंत्र्याला चटके बसतील, तुम्हाला चटके बसतील आणि ते पटकून होईल. कारण ह्या सूचनेशिवाय होत नाही, या आदेशाशिवाय. तुम्ही काढायला म्हणलात ना, तर आम्ही काढायलो. फक्त मी एकदा काना खालून मी ताबडतोब बोलून घेतो 2 घंट्यातच. लय वेळ बी नाही लागेल त्यांना. मी म्हणतो 4 बिने वाजून देतो, फक्त लांबून यायला त्याला वेळ लागेल ना अभ्यास करणार, म्हणजे पुन्हा लोड नको. पण एक ध्यानात ठेवा बरं साहेब, हे पाहिजेच बरं का, जी आर पाहिजेच, सातारा संस्था पाहिजेच. ते तुम्हीच खटू शकता. आमचे चटके आम्ही उन्हात बसतो, चटके तुम्हाला बसतील. माझ्या शब्दाचा अर्थ समजून घ्या. समाजाचं कल्याण होईल आंदोलनाच्या माध्यमातून. साहेबाचंच मानलंय मी, साहेबाचा शब्द मानलाय मी. तुम्ही इथून मागच्या माझ्या बाईट बघा, सगळं बघा, मी व्यासपीठावरून हाकलून दिले. शिंदे साहेब जसं काम करू शकतात तसे काम तुम्ही करायला लागला. एकनाथ शिंदे साहेबांनी जसं काम केलंय तसं तुम्ही करायला लागला. फडणवीस साहेबांना बी करा म्हणा तसं. नाही, रात्रीला वेळ पोरं होते, आमचं हे चाललं. मी फक्त हे बरोबर एक वाचून घेतो आणि तुम्हाला सांगतो सूचना काढा. तुम्ही सूचनासाठी थांबणार येतात, कारण तुम्ही म्हणलात हे तुम्हाला दाखवायला आणलंय आणि तुम्ही हो म्हणले की आम्ही सूचना काढायला लागलो. त्यामुळे मी बी 4 जणांना विचारून घेतो अभ्यासाला, तुम्हाला लगेच सांगतो सूचना. काय नाही, रविवारी बी निघत्या सूचना, काय नाही अडचण नाही. अधिवेशन झालंय रविवारी. येस, आपण जर मान्यता दिली तर उद्या मुंबई जाणार, उद्या आयला पाहिजे झाली हो चालेल. नाही पण सातारा संस्थांचा GR लागतोय. मला स्वतः जाऊन बोलावं लागेल. तुम्ही लगेच जा, लगेच जा. मला उद्या सोमवारी बोलावं लागेल. तुम्ही साहेब आता पुरा वेळ आमच्यासाठी, समाजासाठी. तुमचे सगळे दौरे बंद करा. काय म्हटले, मला थोडा वेळ द्यावा लागेल म्हणे, पण मी नवीन झाला जनरल उद्या माझ्या मी काही तिथे काही केलं तर उद्या माझ्यावर आपण मला थोडा वेळ द्या ना. मी पाहिजे